तर सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। निवडणुकीवेळी कोणी पैसे वाटायला आलं तर पैसे घ्या असं देखील आवाहन त्यांनी केलंय। पण मत मात्र तुमचं भविष्याची काळजी घेणाऱ्यांनाच द्या असं म्हणतात किशोरी पेडणेकर। निवडणुकीवेळी पैसे वाटले जातात, यावेळी ते आले तर पैसे घ्या, पण जे तुमचं भलं करतील पुढे त्यांनाच मत द्या असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलंय। थट्टा चालली आहे, शेतकऱ्यांची जोडे मारणं थट्टा चालली आहे। प्रत्यक्षात जोडे नाही मारले जात, पण ज्या कृतीतून आहे ते जोडे मारे थट्टा आहे। आणि ती शेतकरी, मला तर हात जोडून शेतकऱ्यांना पण विनंती आहे, इलेक्शनच्या दिवशी जो त्यांच्या दारात त्यांचे जे हुकमी एक्के असतात, जे पैसे घेऊन येतात असतात, तेव्हा पैसे त्यांचे घेऊन नका। आणि त्यांनी पाठवलेच आहेत तर पैसे नक्की घ्या, कारण त्यांच्या पिताश्रीनी पाठवलेले पैसे नाही। पण मत मात्र तुमच्या भविष्याला बघणाऱ्याला द्या, ही विनंती मात्र शेतकऱ्याला करू शकतो।